सर्वप्रथम आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा एकंदरीतच एमपीएससी यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं वेगवेगळे डेमो लेक्चर्स अटेंड करतोय आणि त्या डेमो सेशन पैकी आजच्या सेशनमध्ये आपण पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाबद्दल चर्चा थोडीशी करणार आहोत। आता या विषयाकडे जाण्याआधी मी असं म्हणेन की मुळात कंटेम्पररी कंटेक्स्टमध्ये जेव्हा तुम्ही विचार करताय तेव्हा या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि केवळ याच्या आधी 5 क्वेश्चन विचारले जात होते, 6 क्वेश्चन विचारले जात होते। याही पेक्षा मी म्हणेन आन्सर रायटिंग करत असताना ज्याला कुणी नाही त्याला पर्यावरण आहे अशी परिस्थिती आज रोजी निर्माण झालेली दिसते। का बरं? तर तुम्हाला लक्षात येईल आता एव्हरी वॉक ऑफ लाईफ मध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंग मध्ये धोरणामध्ये सगळीकडेच शाश्वत विकास नावाचा मुद्दा पुढे येताना दिसतो। मुळातच एन्व्हायरमेंट वरती चर्चा करत असताना पॉलिसी मेकिंग मधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटचं एक त्यामधलं पर्यावरण पूरक असं सोल्युशन आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये काढावं लागतंय, कारण आज कन्सर्न्स त्याच्या बाबतीतले वाढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या विषयाची व्याप्ती किंवा महत्त्व हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सो त्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करायच्या। मग या चर्चा करत असताना आपलं थोडंसं डिस्कशनचे पॉइंट काय असणार आहेत, मग त्याच्यात पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल तर त्यांचं विश्लेषण असेल किंवा स्वरूप आणि व्याप्ती त्याच्या बाबतीतली असेल तर ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। जास्त करून आपण फोकस जो आहे तर तो मेन्स एक्झामिनेशन किंवा आपला जो वर्णनात्मक पॅटर्न जो आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर त्याच्यानुसार म्हणजे त्या परीक्षा पद्धतीनुसार या विषयाची डिमांड काय आहे तर ते बघणार आहे। त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवरती आपण अभ्यास पद्धती कशी आहे तर ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर संदर्भ साहित्य अशा स्वरूपात आपण ही चर्चा करणार आहोत। आणि नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर डाऊट्स असतील तर त्या डाऊट्सच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा जी आहे तर ती सविस्तर स्वरूपात करणार आहोत। सो 1 बाय 1 चालू करूयात। आता आपला हा जर सिलेबस बघितला तर हा साधारणपणे पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की इकडं एन्व्हायरमेंट टॉपिक क्रमांक 6 आहे, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर एनी सब्जेक्ट स्पेशलायझेशन असा प्रिलिमचा एक पॉइंट दिसतो। पण फक्त इथंच पर्यावरण विचारलं जात आहे का तर नाही। आपल्याला असं लक्षात येईल की पर्यावरण हा विषय जो आहे तर तो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला जातो। एक तर आपण असं म्हणूयात की पर्यावरणाचे मुद्दे आहेत तिथं विचारला जातो। दुसरी गोष्ट या विषयाला खूप जास्त करंट रिलेव्हन्स आहे, त्यामुळे दुसरा याचा एक आस्पेक्ट आहे तो म्हणजे चालू घडामोडी किंवा बऱ्याचदा तुम्ही हेही ऑब्झर्व केला असेल किंवा नवीन असाल तर हे लक्षात ठेवा की चालू घडामोडींमध्ये देखील पर्यावरणावरती प्रश्न येतात किंवा पर्यावरणाचे काही प्रश्न हे चालू घडामोडींशी लिंक असतात। मेन्सचा जर विचार केला तर सर्वस्वी करंट मध्ये जे इश्यूज चर्चेत आहेत ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे कन्सर्न्स हे जास्त चर्चेत आलेले आहेत त्याच्यावरती इथं प्रश्न विचारला जातो। तिसरा मुद्दा जो आहे तर तो म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे तर त्याच्यात इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला शाश्वत विकास नावाचा मुद्दा आहे। बघा, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट नावाचा 5वा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्यातला पहिलाच पॉइंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास हा आहे। आणि शाश्वत विकास या संकल्पनेचा जर का विचार केला तर 1972 ची स्टॉकहोम परिषद, त्यानंतर 1983 चा ब्रुटलँड कमिशन, त्यानंतर 1987 साली आलेला ब्रुटलँड कमिशनचा रिपोर्ट आवर कॉमन फ्युचर, त्यानंतर त्याच्या बेसिसवरती झालेली 1992 साली झालेली रिओ परिषद आणि मग या सगळ्या दरम्यान सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची संकल्पना जी आहे तर ती उदयास येत होती आणि आज आपल्या प्रत्येक पॉलिसीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे। बघा, कृषीमध्ये शाश्वतता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये शाश्वतता आहे किंवा आपल्या एनर्जीच्या गोल्स मध्ये त्या ठिकाणी शाश्वतता आहे। सो ती कन्सेप्ट जी आहे तर ती टप्प्याटप्प्याने विकसित होत होती, ती सिलेबसला आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी हा सिलेबस या ठिकाणी दिसेल।
तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले जात असताना ते थोडेसे एक आपण असं म्हणूयात की जनरल सायन्स आणि जिओग्राफी याच्यामधला सँडविच सब्जेक्ट म्हणून आपण एन्व्हायरमेंट बघू शकतो. त्यामुळं कधी कधी काही प्रश्न हे जनरल सायन्स मध्ये पण विचारले जात आहेत आणि आपलं असं म्हणूयात की पॅरेंट सब्जेक्ट म्हणून आपण एन्व्हायरमेंटच्या आधी जिओग्राफीचा अभ्यास जो आहे तर तो त्या ठिकाणी केला पाहिजे. सो त्या कंटेक्स्ट मध्ये पण हे महत्वाचं दिसतं. सो बघा, फक्त 4-5 प्रश्नांसाठी 10 प्रश्नांसाठी हा प्रश्न मुद्दा विचारला जातोय याचा विचार इथे जास्त करू नका. ठीक, तयारी पर्यावरण विषयाची आपण करतोय तर याच्यामध्ये आपण कुठेतरी एक इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे तर तो ठेवणार आहे. म्हणजे या एकाच विषयाच्या तयारीच्या अनुषंगानं आपल्याला कुठं कुठं त्या ठिकाणी फायदा जो आहे तर तो होऊ शकतो तर ते आपल्याला बघायचा प्रयत्न करायचा आहे. मी अगदी शॉर्ट मध्ये प्रिलिम्सचं विश्लेषण जे आहे तर ते उरकीन, पण त्याच्या आधी मी असं म्हणेन की मुळात पर्यावरण आणि परिस्थितिकी हा जो विषय आहे तर तो विषय कसा समाविष्ट झाला तर ते बघूयात. जनरली आपल्याला माहितीये की यूपीएससी जो पॅटर्न फॉलो करते तर तोच पॅटर्न फॉलो करण्याचं काम हे एमपीएससी द्वारे देखील केलं जाताना दिसतंय. आणि या कंटेक्स्ट मध्ये आपण जर का विचार केला तर यूपीएससीने एन्व्हायरमेंट इकॉलॉजी इंट्रोड्यूस केलं सायमल्टेनियसली 2013 ला एमपीएससीने देखील एन्व्हायरमेंट इकॉलॉजी इंट्रोड्यूस केलं. यूपीएससीचे मागचे काही पीवायक्यूज जर का आपण अनालाइज केले, जर प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट मिळून अराउंड 35 to 40 क्वेश्चन पर्यंतचं वेटेज जे आहे तर ते तिकडं जातं. आणि मी हे अतिशयोक्तीनं बोलत नाही, ही रियालिटी आहे. तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर चेक करून बघितले तरी तुम्हाला लक्षात येईल की जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट वरती लार्ज चंक ऑफ क्वेश्चन्स, जिओग्राफीचं सेक्शन असेल, एन्व्हायरमेंटचं सेक्शन असेल किंवा अगदी मागच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरून त्यांनी गच्ची मशरूम जे हिमालयामध्ये त्याचं उत्पादन होतं का वगैरे असा जो प्रश्न करंट कॉन्टेक्स्ट मध्ये विचारला तर ते तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. सो एन्व्हायरमेंट, करंट आणि जिओग्राफी असे मिळून जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा एरिया अगदी 35-40 क्वेश्चन पर्यंत देखील डॉमिनेट आपल्याला करताना दिसतोय. आणि त्याच धर्तीवरती आता जो वर्णनात्मक पॅटर्न एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसेल तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला एन्व्हायरमेंट हा विषय आहे, तो विषय कुठल्या घटकामध्ये आहे, कुठल्या पेपरमध्ये आहे तर ते देखील बघूया. त्याचे डायरेक्ट बेनिफिट्स कसे होणार आहेत आणि इनडायरेक्ट बेनिफिट्स कसे होणार आहेत तर ते देखील आपण बघण्याचा या अनुषंगाने प्रयत्न करूया. त्यातला एक छोटासा पार्ट म्हणून आपण पूर्व परीक्षेचं विश्लेषण बघूया. एन्व्हायरमेंटचं डिव्हिजन जे आहे तर ते आपल्याला 5 टॉपिक मध्ये करता येतं. अर्थातच आजच्या डिस्कशनचा मुद्दा हा माझा ऑब्जेक्टिव्ह पेक्षा पण मोर अबाउट डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे की त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आन्सर रायटिंगसाठी आपल्याला पर्यावरणाचा कसा वापर करता येतो. पण बघा, साधारणतः पर्यावरण पारिस्थितिकी, त्याच्यानंतर जैवविविधता संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि हवामान बदल हे 5 घटक त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील की ज्याच्यावरती सातत्यानं आपल्याला 2013 पासून 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण जर का बघितलं तर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता मुख्य परीक्षेचा जर का विचार केला राज्यसेवेचा किंवा युपीएससीचा तर त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेच्या पेपर 3 मध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट आहे. इथं मी म्हणेन की हा एक्सक्लुझिव्ह सिलेबस आहे एन्व्हायरमेंटचा की जिथे एक्सक्लुझिव्हली पर्यावरणाबद्दल काहीतरी लिहिलेलं आहे. मग त्यातला पहिला टॉपिक काय, कॉन्झर्वेशन किंवा संवर्धन. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक काय, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास. आता ह्या ऱ्हासाची वेगवेगळी कारणे असू शकतात, वेगवेगळे परिणाम असू शकतात आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना असू शकतात. बघा, आपली थॉट प्रोसेसची क्लॅरिटी कशी पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या 3 स्टेप दिल्या की यातला कुठलाही पर्यावरणीय प्रदूषण किंवा ऱ्हास हा मुद्दा अभ्यासत असताना माझ्या कंटेंटमध्ये आधी त्याची कारणं आली पाहिजेत, नंतर त्याचे परिणाम आले पाहिजेत, नंतर त्याच्या उपाययोजना आल्या पाहिजेत. कारण आपल्याला क्रिटिकली अनालाइज, कमेंट असे प्रश्न विचारले जात असताना यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्याचा उपयोग जो आहे तर तो त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन किंवा पर्यावरणीय आघात मूल्यमापन की इम्पॅक्ट किती होऊ शकतो पर्यावरणावरती, कशाचा, डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीचा, तर त्याची असेसमेंट त्या ठिकाणी करायची आहे. तर या बाबतीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा
हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर आपल्याला एका डिबेटवरती फोकस करावा लागतो, तो म्हणजे एका बाजूला डेव्हलपमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला वर्सेस कोण आहे, एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आहे. सो डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटचे वेगवेगळे मुद्दे दिसतात. एका बाजूला तुम्हाला विकास दिसतो, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी दिसते. हा विषय मुळात स्पर्धा परीक्षामध्ये का आला, त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आज कन्सर्न्स वाढलेले आहेत. एका बाजूला विकास साध्य करण्यासाठी, एका बाजूला जलसिंचनाची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गावांचं विस्थापन होतंय, वृक्षतोड केली जाते. दुसऱ्या बाजूला त्याच्यामुळे वेगवेगळे पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला हिमालयाचं उदाहरण दिलं तर गेल्या काही वर्षामध्ये हिमालयामध्ये लँडस्लाइड्स किंवा दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्या माइंड जात असताना, याच्या बॅकग्राऊंडमध्ये जात असताना तुम्ही असं म्हणाल की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गंगा किंवा गंगा नदीच्या उपनद्यांवरती डॅम्स कन्स्ट्रक्ट केले जात आहेत, त्याच्यासाठी बोगदे खणले जात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होते किंवा दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे. बघा, अगदी आता 3-4 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी सिक्कीम मध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाइड झाली. अगदी नॅशनल हायवे त्यांचा मोठ्या प्रमाणात खचलेला होता. त्याच्या आधी उत्तराखंड, ज्याला आपण देवभूमी म्हणतो, त्या गोपाल मठ मध्ये, जोशी मठ मध्ये काय परिस्थिती आहे, घरांना भेगा कशामुळे जात आहेत, याच्यासाठी एन्व्हायरमेंटल रिझन्स तुम्हाला बघावे लागतील. त्याच्यानंतर त्याच्याही आधी तिथं 2013 साली 10 वर्षापूर्वी एक्झॅक्टली काय घडलेलं होतं. आणि आज लडाखमध्ये जे काही उपोषण चालू आहे, क्लायमेट फास्ट सोना मंगचूक करतायत, आज रोजी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तिथं जर का त्या ठिकाणी विकास प्रकल्प जे आहेत तर ते राबवले जात असताना पर्यावरणाचा विचार जर का केला नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही बरं का विकास प्रकल्प राबवलेच गेले नाहीत पाहिजे, ती काही एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनची दृष्टी नाही किंवा तो काही पर्यावरणपूरक विकास नाहीये. विकास हा करावाच लागतोय. जशी लोकसंख्या वाढतीये तशी एनर्जीची डिमांड जी आहे तर ती वाढतीयच, ऊर्जेची गरज वाढतीये. पण मग ऊर्जेची गरज वाढतीये म्हणून दगडी कोळशावरती अवलंबून राहण्यापेक्षा जेव्हा आपण पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांकडे झुकतोय तेव्हा आपल्याला असं लक्षात येतंय की आपण कुठेतरी पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून हा ऊर्जेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी बऱ्याचदा लेक्चरमध्ये पण सांगतो की केवळ इलेक्ट्रिक गाडी घेतली म्हणजे मी पर्यावरणपूरक झालो नाही. अनलेस अँड अंटिल तुमच्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये जे तुम्ही चार्जिंग करताय किंवा इलेक्ट्रिक गाडी चार्ज करताय तर त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोताचा किंवा रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचा वापर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही पर्यावरणपूरक झालेला आहे असं म्हणू शकत नाही आपण. का? कारण मी म्हणेन की मला इलेक्ट्रिक गाडी स्वस्त पडायला लागलेली आहे, माझं फ्युएल कन्झम्पशन कमी झालं, ओके फाईन, काहीच हरकत नाही. पण गाडी कुठे चार्ज करतोय बाबा? तर गाडीचं चार्जिंग जे आहे तर ते घरात करतोय. घरात इलेक्ट्रिसिटी कुठनं येते बाबा? तर घरात इलेक्ट्रिसिटी ही दगडी कोळशाचं ज्वलन केल्यानंतर औष्णिक विद्युत केंद्रात जी तयार होतीये ती येते. म्हणजे डायरेक्ट फ्युएलचं बर्निंग होत नाहीये पण इनडायरेक्टली दगडी कोळशाचं ज्वलन तर होतच ना. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की त्या प्रोसेस ज्या दिवसेंदिवस इरिव्हर्सिबल होत चाललेल्या आहेत मानवी हस्तक्षेपामुळं, तर त्याच्यामुळे जी एन्व्हायरमेंटची हानी होतीये, त्याच्यामुळे जे कन्सर्न्स उभे राहत आहेत, त्या कन्सर्न्समुळे आज तुमच्या माझ्या जीवनावरती परिणाम होते. आता साधारणतः मार्च महिना चालू आहे, आता काही आम्रसरी किंवा आता काही त्या ठिकाणी वळवाचा पाऊस येत नसतो, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तरी पण आपल्याला विदर्भामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी किंवा आपल्याला अवकाळी पावसाच्या घटना घडलेल्या दिसतात, त्याचा परिणाम पिकावरती होतोय. यावर्षी मुळातच या हंगामामध्ये पाऊस जो आहे तर तो कमी झालाय. भले कुठलाही मेट्रोलॉजीचा डिपार्टमेंट सांगेल की यावर्षी 94%, 95% पर्जन्य झालं, पण मुद्दा काय आहे? पर्जन्याचं प्रमाण, पर्जन्याचा कालखंड आणि पर्जन्याची वेळ जी आहे तर त्याच्यामध्ये बदल झालाय ना. बघा, प्रमाण तुम्हाला दिसते 94-95%, पण तो पाऊस जून ते सप्टेंबर पडलाय का? तर याचं उत्तर नाही असं मिळतं. त्याच्यानंतर कालखंड, कुठल्या कालखंडामध्ये, म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये पडणं अपेक्षित होतं, त्याचं प्रमाण जे आहे आपल्याला असं लक्षात येते की एकदमच 8-10 दिवस असे येत आहेत की त्याच्यात भयानक मुसळधार पाऊस पडतोय. किंवा शेतकऱ्यांना आज पेरणी करायची म्हटली तर कधी पेरणी नेमकी करावी हे डिसाईड करता येत नाहीये, कारण पाऊसच पडत नाही. किंवा पाऊस पडला, पेरणी केली, त्याच्यानंतर मुसळधार पाऊस पडतोय. इतका पडतोय
की पेरणी केलेलं सगळं पीक जे आहे तर ते त्या ठिकाणी त्याच्यात काय म्हणतात त्याला, ते कोंब येणं किंवा त्याच्यातून काय म्हणूयात त्याला आपण, त्याच्यातून ते जे काही वनस्पती किंवा पिकं जी आहेत तर ती उगवली पाहिजेत तर ती उगवत नाही. दुसरी गोष्ट काय, पेरणी केलीये त्याच्यानंतर जो पाऊस पडला पाहिजे होता तर तो पडत नाही, त्याच्यामुळं पण पीक जे आहे तर ते उगवून येत नाही. आणि पुढची गोष्ट काय, आता पेरणी झाली, चांगला पाऊस पडला, पीक उगवलं, कापणीपर्यंत आलंय तर ते भुईसपाट. आता 1 महिन्यापूर्वी विदर्भामध्ये केळींच्या बागांचं किती नुकसान झालेलं आहे, किंवा इन जनरल ज्या ठिकाणी पाऊस पडला तिथं सोयाबीनचं काय नुकसान झालेलं आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही आज एन्व्हायरमेंटचा कन्सर्न हा तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित मुद्दा झालेला आहे. आणि एवढा करंट रिलेव्हन्स याला आहे की याच्याच मुळे पीक विमा हा मुद्दा निर्माण होताना दिसतोय. याच्याच मुळे तुम्हाला असं लक्षात येईल की इन्फ्लेशनचा मुद्दा जो आहे तर तो निर्माण होताना दिसतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये किती भयानक परिस्थिती आहे. आज जर तुम्ही 8 दिवसातले पेपर जर चेक केले तर तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये धरणांमध्ये पुढचा 1 महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे, किंवा 2 महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे, अशा गोष्टी दिसतात. किंवा साधी गोष्ट लक्षात ठेवा, पेरू देशानं रिसेंटली आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे. आणि हे आरोग्य आणीबाणी घोषित करण्यामागचं कारण आहे की पेरू देशामधल्या 25 प्रांतांपैकी 20 प्रांतांमध्ये डेंग्यूच्या केसेस ज्या आहेत तर त्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. आणि ही आरोग्य आणीबाणी घोषित करत असताना पेरू देशाचे आरोग्य मंत्री सांगतायत की एल निनोमुळं मॉइश्चर कंटेंट त्या ठिकाणी वाढला, किंवा प्रोलॉंग्ड कालखंडापर्यंत तिथं थोडंसं बाष्प जे आहे तर ते वाढलं, आणि त्याच्यामुळं डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यासाठी फेवरेबल कंडिशन तयार झाली, आणि म्हणून त्या ठिकाणी डेंग्यूच्या केसेस वाढल्या. म्हणजे कुठेतरी हवामान बदल किंवा पर्यावरणात होणारे बदल किंवा जिओग्राफिक रिझन्स मुळे अशा प्रकारचे आजार जे आहेत तर ते वाढणं, अशा घटना तुम्हाला घडताना दिसतात. कोविड-19च्या कालखंडामध्ये अशाच प्रकारे इंडियन ओशन डायपोलमुळे लांबलेला पावसाळा आणि त्याच्यामुळे मॉइश्चर कंटेंट वाढणं, आणि त्यामुळे नाकतोड्यांची झालेली ज्या मोठ्या प्रमाणात झालेलं प्रजनन, आणि त्या प्रजननामुळं आपल्याला असं लक्षात येईल की आलेली टोळधाड ही पण आपण एक्सपिरियन्स केली. म्हणजे अशा अनेक घटना आज जे तुम्ही 5वी 6वीला पुस्तकात वाचत होता की भविष्यामध्ये हिमनग वितळतील आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल, ठीक, किंवा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल, पूर परिस्थिती किनारी भागामध्ये निर्माण होईल, आज ते संकट आपल्या डोअर स्टेपला आलेलं दिसतंय. त्या घटना असं कदाचित वाटत होतं आपण अरे तेव्हा जिवंत असू की नसू माहित नाही, हे फार लांबच्या फार 200-300 वर्षांनी कधीतरी घडेल. आता ते आपल्या डोअर स्टेपला आलेलं दिसतंय. 2019 मध्ये इंडोनेशियानं आपली राजधानी जकार्तावरून कालिमंतानला शिफ्ट केली. कारण काय, तर जकार्ता हे ज्या बेटावरती, इंडोनेशियातलं जकार्ता हे ज्या बेटावरती आहे तर तो भाग पाण्याखाली जायला लागलेला आहे, आणि तिथं पोल्युशनची लेवल त्या ठिकाणी वाढलेली दिसते. सो एक ना अनेक असे एन नंबर ऑफ मुद्दे, एन नंबर ऑफ करंट मधले इश्यूज मी तुम्हाला सांगू शकतो. मानव वन्यजीव संघर्ष हा एक दुसरा मुद्दा आहे, बरोबर. बऱ्याच ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्या आला. मुळात मला ही कन्सेप्टच पटत नाही. मानवी वस्तीमध्ये बिबट्या आला याच्यापेक्षाही बिबट्याच्या हॅबिटॅटमध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये, बिबट्याच्या वस्तीमध्ये माणूस गेलेला आहे, हे त्याचं काय म्हणतात त्याला ऍप्रोप्रिएट टर्म त्या ठिकाणी असू शकते. माणसानं मोठ्या प्रमाणामध्ये निर्वनीकरण केलं, वृक्षतोड केली, त्यामुळे बिबट्याचं आदिवासी क्षेत्र संकुचित झालं. त्यामुळे त्याला त्या संकुचित झालेल्या आदिवासी क्षेत्रामध्ये भक्ष्य मिळत नाहीये, म्हणून भक्ष्याच्या शोधार्थ तो बिबट्या मानवी वस्तीमध्ये येतोय. गेटिंग माय पॉइंट. सो सांगायचा उद्देश काय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, की कितीतरी आपल्या आजूबाजूलाच अशा पर्यावरणीय घटना घडत आहेत की ज्याच्यामुळं आत्ताच बघा ना, आता उन्हाळा आपण एक्सपिरियन्स करतोय, सगळ्या जणांच्या तोंडामध्ये एकच वाक्य आहे, मार्च असा तर मे मध्ये किती उकडणार आहे, मार्च मध्ये ही परिस्थिती आहे तर मे मध्ये काय करायचं. गेटिंग माय पॉइंट. सो अगेन सांगण्याचा मुद्दा काय आहे की पावलोपावली पदोपदी आपल्याला हे कन्सर्न्स जे आहेत तर ते जाणवायला लागलेले आहेत, आणि हे लोकल लेवल पासून ग्लोबल लेवल पर्यंत किंवा ग्लोबल लेवल पासून लोकल लेवल पर्यंत जाणवायला लागलेले आहेत. त्यामुळे पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्हाला मी तर बऱ्याचदा हे स्टेटस बघतोय की आजकाल
काय म्हणतात त्याला, पाणी जे आहे तर त्या पाण्याच्या बाबतीमध्ये पण ते जपून वापरा ही काळाची गरजच झालेली आहे. की पाणी जपून वापरा हे सांगण्यापेक्षा ते पाणी जपून जर वापरलं नाही तर भविष्यात पाणीच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होतीये की काय, असं प्रश्नचिन्ह जे आहे तर ते आजकाल पाण्याच्या बाबतीमध्ये निर्माण झालं. मागच्या वर्षी युरोपामध्ये पण अनेक ठिकाणी पाणी टंचाई जी आहे तर ती निर्माण झाली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मग युरोपीय राष्ट्र पण आता म्हणायला लागलेली आहेत की यस, स्कॅर्सिटी ऑफ वॉटर हा खूप जास्त मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो. आणि भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये जिथं कोरडवाहू शेती प्रामुख्याने केली जाते, जिथं शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे, तिथं तर काय परिस्थिती आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो त्यामुळे तुम्ही फक्त या मुद्द्यांवरती जाऊ नका, आपल्या सगळ्या डिबेटचा मूळ काय आहे, डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट, इथं जावा. जिथं जिथं डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत तिथं तिथं एन्व्हायरमेंटचा मुद्दा उपस्थित होतो. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का? एकीकडे आरेचा जंगलाचा, एकीकडे मेट्रोचं कारशेड आहे, दुसरीकडे आरेच्या जंगलाचा प्रश्न आहे. एकीकडे लडाखमध्ये होणारी डेव्हलपमेंट आहे, दुसरीकडे त्याच लडाखमध्ये संवेदनशील असणाऱ्या परिसंस्थेमुळे त्या लडाखला धोका पोहोचू शकतो. म्हणून डेव्हलपमेंटच नको असं म्हणणारे, विरोध करणारे नागरिक आपल्याला लडाखचे त्या ठिकाणी दिसतात. एका बाजूला अमेझॉनची जंगलं जी जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखली जातात, जी जगाच्या एकूण ऑक्सिजनच्या गरजेपैकी 22% ऑक्सिजन तयार करतात, असं आपण त्यांना म्हणून त्यांना आपण जगाचं फुफ्फुस म्हणतो, तर दुसरीकडे त्याच जंगलांना वणवे लागण्याचं प्रमाण वाढतंय. बघा, वणवे लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्या वणव्यांची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढणं हे कुठेतरी क्लायमेट चेंजमुळे ट्रिगर झालेलं दिसते. आज वाहनांतून बाहेर पडणाऱ्या SOx आणि NOx चा किंवा पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि 10 चा खूप मोठा प्रश्न आहे. एस्पेशली दिल्ली सारख्या रिजन मध्ये लॉकडाऊन हे कोरोनामुळे नव्हे तर तिथं प्रदूषण वाढल्यामुळे स्मॉग फॉर्मेशन जास्त होतंय किंवा पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण वाढतंय, व्हिजिबिलिटी कमी होतीये, त्याच्यामुळे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी लॉकडाऊन डिक्लेअर केलं जात आहे. मग इव्हन ऑड फॉर्म्युला, 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांवरती बंदी, हे ओघाने आलेले अनेक मुद्दे आहेत किंवा एक ना अनेक प्रदूषणाचे मुद्दे आपल्याला समोर येताना दिसतात. तिथं पण अगेन डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे कॉन्झर्वेशन असेल, एन्व्हायरमेंटल पोल्युशन डिग्रेडेशन असेल किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असेल, या सगळ्यामध्ये मूळ काय, एका बाजूला विकास होतोय, तो विकास साध्य करताना पर्यावरणाची हानी होती. मग याचा अर्थ असा आहे का की विकासाला पूर्णपणे विरोध केला पाहिजे, तर तसा अजिबात नाही विद्यार्थी मित्र मैत्रिणी. माणूस जसजसा उन्नत होतोय, जसजसा प्रगत होतोय, तसतशा माणसाच्या गरजा ज्या आहेत तर त्या बदलत जात आहेत, वाढत जात आहेत. या बदललेल्या गरजाप्रमाणे इंडस्ट्रियलायझेशन मध्ये बदल होत आहेत, ग्लोबलायझेशन मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज येत आहेत, पण याच्या सगळ्यामध्ये आपल्याला पर्यावरणपूरक दृष्टिकोन जो आहे तर तो अवलंबावा लागतोय. आणि तो अवलंबणं ही आज काळाची गरज होऊन बसली. मी बऱ्याचदा म्हणतो की विकास नावाचा एक असा खाली स्प्रिंग असलेला दगड माणूस पायावरती मारून घेतोय की काय, अशी परिस्थिती. का तर आज त्याचे शॉर्ट टर्म आपल्याला 100% बेनिफिट्स मिळत आहेत, नो डाऊट, पण इन लॉंग रन 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर त्याचेच आपल्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. एक्झाम्पल मी दरवेळी देतो ते म्हणजे हरित क्रांतीचं. सो हरित क्रांती जेव्हा राबवायला सुरुवात केली तेव्हा त्याचे फायदे जाणवले का? डेफिनेटली जाणवले. हाय यील्डिंग व्हरायटी क्रॉप्स आपण वापरले, हाय यील्डिंग व्हरायटी त्या ठिकाणी वापरली, त्याच्यानंतर जलसिंचन सुविधा वापरल्या आणि रासायनिक खतांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केला. बघा, एकच एक्झाम्पल देतो, वन फिट्स टू ऑल, सगळे तुमचे डाऊट्स जे आहेत तर ते क्लिअर करेल. हेक्टरी उत्पादकता वाढली का? डेफिनेटली वाढली. उत्पादनामध्ये वाढ झाली का? डेफिनेटली झाली. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला का? तर आपण म्हणूयात की झाला, राईट. आता ते हरित क्रांतीचे ड्रॉबॅक्स वगैरे बरेच आहेत की रिजन स्पेसिफिक झाली किंवा ठराविक गहू आणि तांदूळ या पिकांपुरतीच मर्यादित राहिली वगैरे वगैरे, पण तरी पण हरित क्रांती ही एक नवसंजीवनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी होती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण आज
ज्या ठिकाणी हरित क्रांती झाली त्याच पंजाब आणि हरियाणामध्ये जमिनी खारपुट्या होण्याचं प्रमाण, जमिनी क्षारपण होण्याचं प्रमाण किती जास्त वाढलेलं आहे. आज तीच रासायनिक खतं अतिरिक्त स्वरूपात आपण वापरतोय, त्याचा परिणाम हा जमिनीचा पोत बिघडण्यावरती होतोय. आज त्याच अतिरिक्त जलसिंचन सुविधांमुळे वरचा जो ह्युमसचं प्रमाण जास्त असणारा मृदेचा थर होता तर तो त्या पाण्याबरोबर डिप्लीट होऊन गेला, वाहून गेला आणि त्याच्यामुळं जमीन जी आहे तर ती खराब किंवा समस्याग्रस्त झाली. जमिनीचं रूपांतर हे वेस्टलँड मध्ये झालं. हे आपण बघतोय. आपण हे 20-30 वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व होताना दिसतंय. आणि मग आज आपण म्हणतोय की नाही, मृदा स्वास्थ्य कार्ड शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, सॉइल हेल्थ कार्ड. कशासाठी? तर जी प्रयोगशाळा आहे मृदेची, सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी आहे, त्याच्यामध्ये मृदेचं टेस्टिंग त्या ठिकाणी केलं जाईल आणि या टेस्टिंगच्या माध्यमातून त्यांना मृदेचा पोत कसा आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कसं आहे तर ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून मग आपण उत्पन्न नेमकं कशा पद्धतीने घेतलं पाहिजे तर ते त्या अनुषंगाने सांगण्यात येईल किंवा पीक पद्धतीमध्ये तसे बदल केले पाहिजे. एक कालखंड होता की तुमच्याकडे पाण्याची कशी परिस्थिती आहे, आपण असं एकदम अभिमानानं सांगायचो. खरं तर ती शेमफुल गोष्ट होती की आमच्या वावरामध्ये आम्ही रात्री मोटर चालू करतो आणि सकाळी बंद करायला जातो. आता मुळात तेवढी अवेलेबिलिटी ऑफ वॉटर राहिलेली आहे का तर अजिबात नाही. मुळात आजकाल पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होत आहे. वॉटर टेबल दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. भूजलाची पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पर्जन्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही असं म्हणतोय की आम्ही ड्रिप इरिगेशन वरती ऊस घ्यायला लागलेलो आहे. म्हणजे हा जो बदल आहे हा बदल ऍक्च्युअली व्हॉलेंटरीली व्हायला पाहिजे होता, आपल्याकडून उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजे होता. पण तो बदल कुठेतरी आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला नाईलाजास्तव करायला लागतोय. पण आपण म्हणतो ना, देर आहे मगर दुरुस्त आहे, अशी परिस्थिती आहे की ठीक आहे आता तरी का होईना आपल्याला जाग आली ना, हे सर्वात जास्त या अनुषंगाने महत्वाचं आहे. पण इथं पण आपल्याला परत तेच मुद्दा म्हणजे सेंटर पॉइंटला परत आपल्याला असं लक्षात येते की आपण ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे, डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीमुळे जे कन्सर्न्स एन्व्हायरमेंटचे निर्माण होत आहेत तर त्या कन्सर्न्सच्या अनुषंगाने इथे विचार करणं गरजेचं आहे. पेपर 3 मध्ये हे 3 पॉइंट आहेत. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 मध्ये आपल्याला पर्यावरण दिसतं. पेपर क्रमांक 2 जो आहे, पेपर क्रमांक 1 जो आहे आपला, तर तो पेपर क्रमांक 1. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की बदलत्या भूभौतिक घटना, महत्वाच्या भूभौतिक घटना किंवा भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचं स्थान. याच्यामध्ये बघा, भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी उद्रेक आहे आणि चक्रीवादळ आहे. आता भूकंप, सुनामी, ज्वालामुखीचा उद्रेक हे आपण असं म्हणूयात की स्टॅटिक त्या ठिकाणी जॉग्राफीचे पॉइंट आहे. पण इथं चक्रीवादळ हा जरी पॉइंट जॉग्राफीचा असला तरी चक्रीवादळाची होणारी निर्मिती, त्याचबरोबर त्याची वाढणारी फ्रिक्वेन्सी, त्याची वाढणारी इंटेन्सिटी, तर ह्याच्या मागे परत काय आहे तर याच्या मागे एकच मुद्दा आपल्याला दिसतो, तो म्हणजे क्लायमेट चेंज. राईट. 2018 पासून कंपल्सरी एक चक्रीवादळ आपल्याला त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये येताना दिसतं. हिंदी महासागरामध्ये दरवर्षी चक्रीवादळे येतात. ओडिशा, आंध्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळांचा धोका कायम असतो. का? कारण हिंदी महासागर हा अरबी समुद्रापेक्षा जास्त वॉर्म आहे आणि सायक्लोन फॉर्मेशन साठी एक कंडिशन आहे 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान. वन ऑफ द कंडिशन आहे सायक्लोन फॉर्मेशन साठी. अनेक बाकीच्या कंडिशन्स पण आहेत ज्या तुम्ही शिकणार आहात जॉग्राफीमध्ये. राईट. पण वन ऑफ द कंडिशन ही आहे. आणि 2012 पासून आपण जर बघितलं तर ते वर्ष शतकातलं म्हणजे गेल्या 100 वर्षातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. पहिल्यांदा 12 ठरलं, 13 ठरलं अँड सो ऑन अप टू 2023. दिवसेंदिवस वॉर्मिंग ऑफ टेम्परेचर वाढतंय. जसं वॉर्मिंग ऑफ टेम्परेचर वाढतंय तसं आपल्याला असं लक्षात येईल की ऍव्हरेज टेम्परेचर जे आहे अर्थचं तर ते वाढताना दिसते. आणि हे जसं ऍव्हरेज टेम्परेचर हे आपल्याला भूप्रदेशात वाढताना दिसतंय
तसंच ओशन रिजन मध्ये किंवा महासागरामध्ये देखील सी सरफेस टेम्परेचर जे आहे तर ते म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जे आहे तर ते देखील वाढताना दिसतंय आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर येताना दिसत आहेत, चक्रीवादळांची निर्मिती होताना दिसतेय. मग हे चक्रीवादळ आणि याच्या अनुषंगानं म्हणजे इथं एक क्लायमेट चेंजचा जसा आपल्याला फॅक्टर दिसतो तसाच दुसरा फॅक्टर आपल्याला दिसतो तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा. मग आपल्याला मोर रेझिलियंट त्या ठिकाणी बनावं लागतंय. त्याचबरोबर अनेक एरियाज आपले कोस्टल एरियाज जे आहेत भारताचे तर ते आज प्रोन टू डिझास्टर बनायला लागलेले आहेत किंवा डिझास्टर प्रोन बनायला लागलेले आहेत. याच्या मागे पण मग एक कारण हे क्लायमेट चेंजचं त्या ठिकाणी आहे. सो इथं आपण एखादा प्रश्न जो आहे तर तो ट्रॅक करू शकतो. बेसिकली इथं साधारणतः 3 ते 4 प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात. इथं एखादा प्रश्न आपण या अनुषंगाने विचारात घेऊ शकतो. आणि मग पुढचा मुद्दा आहे परत पेपर क्रमांक इथं चुकून ते 2 झालेला आहे. पेपर क्रमांक 1 जो आहे आपला जिओग्राफी आणि हिस्ट्रीवाला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की इथं भौगोलिक वैशिष्ट्यांमधील गंभीर बदल आणि अशा बदलांचे परिणाम. बघा जलसाठे अगेन हा करंट कॉन्टेक्स्ट मध्ये डील करण्याचा मुद्दा आहे. बर्फाच्छादन अगेन हे क्लायमेट चेंज मुळे त्या ठिकाणी होत आहे. अगेन वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन हा मुद्दा परत कशाशी लिंक होत आहे, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. ठीक, त्याच्यामुळे जे काही आदिवासी क्षेत्र वगैरे नष्ट होत आहे त्यामुळे वनस्पती जीवन आणि प्राणी जीवनावरती परिणाम होतोय. इथं आपण असं म्हणूयात की बर्फाच्छादन म्हणजे हिमनग जे आहेत तर त्यांचं वितळणं आणि मग त्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे तर क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग हे कारणीभूत आहे. जलसाठे मग याच्यामध्ये भूजलाचं प्रदूषण आहे. त्याच्यानंतर वॉटर टेबल जे आहे तर ते वॉटर टेबल दिवसेंदिवस कमी होणं, भूजल पातळीत घट, मग भूजल पातळीत घट झालेली आहे त्याच्यामुळं मग परत त्याच्यामध्ये आर्सेनिक आणि फ्लोराईड याचं कॉन्टॅमिनेशन जे आहे तर ते भूजल पातळीत घट झाल्यामुळं प्यायच्या पाण्यामध्ये येणं, जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणं किंवा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होणं म्हणजे हे सगळे इंटरलिंक्ड असणारे मुद्दे. इथं आपण असं म्हणूयात की 1 ते 2 क्वेश्चन असे साधारणतः मी असं म्हणेन की 5 ते 6 क्वेश्चन जे आहेत तर ते एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीसाठी आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात. मी याची काही एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या समोर मांडतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न जनरली करंट कॉन्टेक्स्ट मध्ये विचारले जातात. त्याचबरोबर करंट मध्ये एखादा इश्यू चर्चेत असेल, एखाद्या परिषदेमध्ये काहीतरी झालेलं असेल तर त्याच्याबद्दल देखील विचारले जातात. उदाहरणार्थ अपकमिंग येणाऱ्या एक्झाम मध्ये कदाचित G20 परिषदेमध्ये आपण जी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स किंवा जागतिक जैव इंधन आघाडी उभी केली तर त्याच्यावरती कदाचित प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकणार आहे. बघा इथं प्रश्न काय विचारलाय, नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 26व्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीच्या बैठकीमध्ये झालेल्या ग्रीन ग्रिड इनिशिएटिव्हचा उद्देश स्पष्ट करा. हा UPSCचा क्वेश्चन आहे बरं का, जो आपण रेफरन्स साठी घेतोय. इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये ही कल्पना पहिल्यांदा कधी मांडण्यात आली, 150 शब्दात उत्तर द्या असा प्रश्न विचारलेला दिसतो. म्हणजे इथं परत या प्रश्नाला बॅक करणारी आपली कन्सेप्ट म्हणूया किंवा टॉपिक कुठला आहे तर हा या ठिकाणी क्लायमेट चेंज नावाचा टॉपिक आहे. आणि युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC च्या वेगळ्या बैठका होत असतात आणि त्या बैठकांमध्ये जे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत तर त्या निर्णयाच्या अनुषंगाने हा विचारलेला प्रश्न आहे. बघा आपण दोन्हीचं सिंथेसिस केलं पाहिजे. एका बाजूला आपण त्या ठिकाणी सिलेबसचा मुद्दा बघितला पाहिजे, दुसऱ्या बाजूला PYQचे अनालिसिस पण बघितलं पाहिजे. आणि सध्या MPSCच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे PYQ कुठले आहेत तर UPSCचे जे झालेले आहेत ते. आणि आपण अभ्यास करत असताना काय करणार आहोत, दोन्ही पद्धतीने बघणार आहोत. म्हणजे एका बाजूला MPSCचे किंवा UPSCचे पण जे अनालिटिकल क्वेश्चन आहेत ते पण बघायचे आपल्याला
आणि मग जनरल जे युपीएससी ला साधारणपणे विचारले जाऊ, एमपीएससी ला साधारणपणे विचारले जाऊ शकतील, तर तेही आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघा त्याच्या आधीच्या वर्षी सेम त्या लाईन वरती क्वेश्चन आहे. इकडं कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 26व्या बैठकीवरती प्रश्न आहे. त्याच लाईन वरती कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 26व्या बैठकीतल्या प्रमुख परिणामांचे वर्णन करा आणि या परिषदेत भारतानं कोणकोणत्या वचनबद्धता केल्या, म्हणजे इंडियाचा रोल तिथं काय. मग आता हाच प्रश्न मी वेगळ्या प्रकारे फॉर्मॅट करू का. इथे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 26व्या सत्रातील आहे ना, तर इथं मी असं म्हणेन G20च्या 2023च्या परिषदेतील, बघा 2023च्या परिषदेतील प्रमुख परिणामांचे वर्णन करा. ठीक, जरी G20 डायरेक्टली एन्व्हायरमेंटशी रिलेटेड नसली तरी यावेळी G20 मध्ये फोरफ्रंटला काय आलेलं होतं तर ते जागतिक जैव इंधन आघाडी. ठीक, या परिषदेमध्ये भारताने जागतिक जैव इंधन आघाडी उभी केली त्याबद्दल स्पष्ट करा किंवा अशा आशयाचा काहीतरी त्यातल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक, नेक्स्ट बघा मसुदा पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना 2020 विद्यमान अधिसूचना 2006 पेक्षा कसा वेगळा आहे. म्हणजे आता कुठला तरी एखादा पर्यावरणीय कायद्यासंबंधी, पर्यावरणीय नियमावली संबंधी आता कुठला तरी मसुदा किंवा ड्राफ्ट आलेला आहे, तर आधी असणारे नियम, आधी असणारी अधिसूचना आणि आता आलेला ड्राफ्ट याच्यामध्ये डिफरन्स काय. आता याच्या मागची स्टोरी तुम्हाला समजावून सांगतो मी. 2020 मध्ये हा ड्राफ्ट आलेला होता आणि त्या ड्राफ्टला मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आणि त्याच्यामुळं त्या ड्राफ्टचं रूपांतर नव्या अधिसूचनेमध्ये होऊ शकलं नाही आणि सध्या 2006चेच एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अधिसूचना ज्या आहेत तर त्या जारी आहेत. आता बघा पर्यावरण आघात मूल्यमापन किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट थोडंसं मागे जाण्याचा मी प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला मी सांगतो की हा तिसरा पॉइंट इथं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नावाचा आहे. आता युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या कंटेक्स्टमध्ये जर विचार केला तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम असं म्हणतंय की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट इज अ टूल इन द हँड्स ऑफ पॉलिसी मेकर टू असेस the probable ecological, economic and social impacts of any developmental project prior to the decision making. म्हणजे एखाद्या विकास प्रकल्पाचे त्या भूप्रदेशावरती होणारे परिस्थितिकीय, आर्थिक आणि सामाजिक परिणाम हे जोखण्याचं एक साधन म्हणजे पर्यावरणीय आघात मूल्यमापन आहे. कुणाकडं? धोरणकर्त्यांकडं. कधी? प्रायर टू द डिसिजन मेकिंग अबाउट द डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट. म्हणजे तो विकास प्रकल्प हा राबवण्याच्या आधी धोरणकर्त्यांकडे असणारं हे एक साधन आहे. मग बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं ना की एका बाजूला पर्यावरण आणि दुसऱ्या बाजूला विकास हे प्रश्न निर्माण होत असताना तुम्हाला मनामध्ये प्रश्न येतो बघा की गव्हर्नमेंटला हे आधीच का कळलं नाही किंवा हा प्रकल्प जेव्हा लॉन्च झाला किंवा जेव्हा प्रपोज करण्यात आला तेव्हा त्याच्या आधीच का त्यांना लक्षात नाही आलं की ह्याच्यामुळे वृक्षतोड होणार आहे, ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, बारसू प्रकल्पामुळे तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध होऊ शकतो, ते केमिकल इंडस्ट्रीमुळे विरोध होऊ शकतो किंवा मेट्रोच्या कारशेड मुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड जी आहे तर ती आरेच्या जंगलाची होतीये, हे आधीच का लक्षात आलं नाही. गेटिंग माय पॉइंट. तर मग हे सगळं जोखण्याचं एक साधन म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे. बघा थेट सिलेबसचा पॉइंट दाखवला आणि मी सिलेबसवर आलेला क्वेश्चन पण दाखवला. मला या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला जास्त काय म्हणतात त्याला अलाइन करायचं आहे किंवा एका बाजूला सिलेबस आणि दुसऱ्या बाजूला PYQ हे दोन कळलं की ह्यांचं सिंथेसिस चांगलं झालं की आपल्याला अजून जास्त कंटेंट वरती फोकस करायला सोपं होऊ शकतंय आणि हे मला यातून त्या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. किंवा बघा भारत सरकारने जलसंधारण आणि जलसुरक्षेसाठी बघा म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन आणि वॉटर सिक्युरिटी दोन वेगवेगळे मुद्दे आहेत बरं का. ठीक, कॉन्झर्वेशन झालं तर टाइम बिंग आपल्याला जलसुरक्षा जी आहे तर ती अचीव होणार आहे. तर त्याच्यासाठी चालू केलेलं जलशक्ती अभियान आहे तर त्याची ठळक वैशिष्ट्य कोणती. बघा जलशक्ती अभियान असेल किंवा आता फॉर दॅट मॅटर आपलं महाराष्ट्र शासनाचं जर आपण विचार केला तर जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे हे अभियान असेल
तर त्या अभियानाचा संबंध परत जलसाठे, भौगोलिक वैशिष्ट्यांमधील गंभीर बदल, सिलेबसचा पॉइंट हा आणि PYQ मधला प्रश्न जो आहे तर तो तुमच्या समोर दिसेल या ठिकाणी, राईट. सो या कंटेक्स्ट मध्ये त्याची वैशिष्ट्ये जी आहेत तर ती आपल्याला लिहायची. वैशिष्ट्य तर तुम्हाला पुस्तकामध्ये करंट अफेअर्सच्या नोट्स मध्ये मिळून जातील, पण सर्वात महत्वाचं काय आहे इथं म्हणजे ती खरं तर पुढची प्रोसेस आहे, बरोबर. कंटेंट आधी फोकस करणं, नंतर प्रश्न समजून घेणं आणि नंतर प्रश्नांच्या अनुषंगानं आपला कंटेंट जो आहे तर तो त्या ठिकाणी मांडणं, ही खरं आन्सर रायटिंगची पद्धत आहे. ठीक, म्हणून लगेच उत्तराकडे जाण्याआधी काय, आधी कंटेंट समजून घेऊयात, नंतर प्रश्न समजून घेऊयात. नाहीतर आपल्याला लहानपणापासून सवय काय माहितीये का, हा चला प्रश्न वाचला, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नातल्या कुठल्या शब्दाबद्दल काय माहितीये त्याच्याबद्दल जेवढं माहितीये तेवढं लिहून काढायचं. तसं करून आता MPSC UPSC मध्ये उत्तर मार्क मिळणार आहेत का विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो? अजिबात मिळणार नाहीत. कारण सर्वात महत्वाचं काय आहे, ज्याला इथं कळलं व्हॉट इज रिक्वायर्ड, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा कुठल्याही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला कीवर्ड्स कळले पाहिजेत, मला व्हॉट इज रिक्वायर्ड, व्हॉट इज आस्क्ड हे कळलं तर मला पुढचे प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह होऊ शकणार आहेत किंवा तर मला एक्झॅक्ट मार्क मिळणार आहेत. कारण इथं नुसतं काय म्हणतात त्याला, पेपर निळा करणं किंवा काळा करणं त्याच्यावरती मार्क नाहीत मिळणार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. रिलेव्हंट एक्झाम्पल्स, रिलेव्हंट पॉइंट्स, रिलेव्हंट आन्सर जे आहे तर ते लिहिता येणं आपल्याला अपेक्षित आहे. किंवा बघा, पारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या विपरीत सूर्यप्रकाशापासून विद्युत ऊर्जा मिळवण्याचे फायदे सांगा. यासाठी सरकारने कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत, किती करंट रिलेव्हन्स आहे हो. आता मागच्या बॅच पर्यंत मी कदाचित याच्यामध्ये नॅशनल सोलार मिशन बद्दल बोलत होतो, पण इथं आज बोलताना मी पंतप्रधान सूर्यघर नावाच्या योजनेवरती बोलणार. का? कारण रिसेंटली मागच्या महिन्यात जे बजेट आलेलं होतं तर त्या बजेटमध्ये पंतप्रधान सूर्यघर नावाची योजना लॉन्च करण्यात आली. गेटिंग माय पॉइंट? सो हे या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक, आता रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी वरती तसाही भारताचा फोकस आहे. भारत एकूण स्थापित क्षमतेच्या 40% रिन्युएबल एनर्जी जी आहे तर त्याच्यावरती फोकस करतोय. हे तर या अनुषंगाने आपण लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. पण ऍट दी सेम टाइम परत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल क्रमांक 7 जे आहे तर ते पण क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जीशी संबंधित आहे आणि याच्यासाठी अनेक इनिशिएटिव्ह भारत घेताना दिसतोय. मग जसं भारत सरकारनं कुठले उपक्रम हाती घेतलेले ते तुम्ही सांगताय, तसंच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये पण भारताचा रोल आहे, मेजर रोल आहे. भारतानंच ती एस्टॅब्लिश त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत आणि फ्रान्सने मिळून एस्टॅब्लिश केलेली आहे. हे पण व्हॅल्यू एडिशनला इथं लिहिणं अपेक्षित आहे. मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर रायटिंगचं सांगत नाही, मी फक्त क्वेश्चन कसे विचारले जातात आणि त्या अनुषंगानं कसं टॅकल करायचंय तर ते सांगतोय. सतत निर्माण होत असलेल्या घन कचऱ्याचा प्रचंड प्रमाणात विल्हेवाट लावण्यात कोणते अडथळे आहेत? आता हा तर आपल्या रोजचा प्रश्न आहे ना, रोजच घंटागाडी येते आणि त्याच्यावरती सांगतात ओला कचरा सुका कचरा वेगळा करा. घन कचरा व्यवस्थापनाचा किती मोठा प्रश्न आहे आणि मग त्याच्यातून मार्ग कसे काढता येऊ शकतात ते विचारलेलं आहे. सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य झाले. सेंद्रिय राज्याचे परिस्थितिकीय आणि आर्थिक फायदे सांगा. आर्थिक फायदे कदाचित तुम्ही लिहू शकाल, पण परिस्थितिकीय फायदे लिहायला थोडंसं त्याचे इंटेलेक्च्युअल चर्निंग जे आहे तर ते करणं आपल्याला अपेक्षित आहे. थोडंसं त्याचा संबंध जो आहे तर तो शाश्वत पर्यावरणीय विकास किंवा शाश्वत कृषी याच्याशी जोडणं गरजेचं आहे. गेटिंग माय पॉइंट? सो असे काही प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला बघता येऊ शकतील. सो या प्रश्नांच्या आधारे आपण काय म्हणू शकतो, UPSC प्रश्नांच्या आधारे व्याप्ती काय आहे. कारण आपण हे प्रश्न आणि सिलेबस हे कशासाठी बघितले, एका बाजूला सिलेबसने आपल्याला फ्रेम दिली, एका बाजूला सिलेबसने आपल्याला काय दिलं, एरियाज ऑफ क्वेश्चन, बरोबर. पण आपण UPSCच्या प्रश्नांच्या आधारे व्याप्ती म्हणजेच काय शोधतोय, डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन. मग डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन मध्ये मला काय काय दिसलं रे, मला हवामान बदलावरती प्रश्न दिसले, मला प्रदूषणाशी संबंधित योजना, धोरण, नियम, अहवाल याच्यावरती प्रश्न दिसले, मला ऊर्जा, पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा याच्यावरती प्रश्न दिसत आहेत,
मला अजून मी काय ते सगळे घेतले नाहीत आज पण खाणकाम आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवरती प्रश्न दिसत आहेत. मला पर्यावरणीय कायदे, अधिसूचना, नियमावली, मसुदा याच्यावरती प्रश्न दिसले आणि त्याचबरोबर कंटेम्पररी कंटेक्स्ट मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये जे प्रॉब्लेम्स किंवा जे इश्यूज क्रिएट होत आहेत मला त्याच्यावरती देखील प्रश्न दिसले. सो साधारणतः मला एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना किंवा पर्यावरणाची तयारी करत असताना परत मी तो आपल्या सेमिनारचा जो किंवा आजच्या वेबिनारचा जो विषय आहे त्यालाच कनेक्ट करतोय, तयारी पर्यावरण विषयाची, तर त्याला इथं आपल्याला कनेक्ट करता येईल. मग याची माझी अभ्यास पद्धती कशी असली पाहिजे, तर पहिल्यांदा मी बेसिक कन्सेप्ट अभ्यासल्या पाहिजेत. त्यानंतर माझ्याकडे फॅक्च्युअल डेटा पण पाहिजे. म्हणजे हा मी असं म्हणेन की प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला तर ठीक. आणि मूलभूत संकल्पना त्याचबरोबर पर्यावरण संदर्भातील चालू घडामोडी याचं सिंथेसिस त्या ठिकाणी केल्यानंतर मला डिस्क्रिप्टिव्ह डिटेल आन्सर रायटिंग जे आहे तर ते करण्यासाठी एक दृष्टिकोन जो आहे तर तो मिळू शकतो. आता बरेच विद्यार्थी बॅच मधले असे देखील म्हणत असतात की सर मग तुम्ही काय करा, करंट इश्यूज जे आहेत एन्व्हायरमेंटचे तर ते डिस्कस करा. पण तेवढं सफिशियंट आहे का विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? नाही. कारण ज्याला बेसिक कन्सेप्ट त्या विषयाची कळत नाही त्याला करंट कॉन्टेक्स्ट मध्ये काही गोष्टी लक्षात येणार नाही. त्यामुळं आपण टीचिंग करत असताना भर कशावरती देतो, एका बाजूला विषय म्हणून पर्यावरण कळला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आज जे करंट मध्ये घडत आहे त्याचं सिंथेसिस या स्टॅटिक सिलेबस बरोबर केलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय, याचा अभ्यास करत असताना स्टॅटिक कंटेंट याच्यावरती पण माझा फोकस पाहिजे आणि त्याचबरोबर डायनॅमिक इश्यूज जे आहेत तर त्याच्यावरती पण माझा फोकस इक्वली पाहिजे. म्हणजे चांगलं सिंथेसिस जे आहे तर ते अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून होऊ शकतं. का? कारण मला प्रश्न जे विचारले जात आहेत ते डायनॅमिक इश्यूज वरती विचारले जात आहेत. पण डायनॅमिक इश्यूजचं माझं अंडरस्टँडिंग, डायनॅमिक इश्यूजच्या बाबतीतलं माझं अनालिसिस, डायनॅमिक इश्यूजच्या बाबतीतलं माझं आन्सर रायटिंग हे मला जमायचं असेल तर मला स्टॅटिक कन्सेप्ट तर माहित पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा क्लायमेट चेंज वरती काय परिणाम होतो याच्या आधी मला ती गोष्ट आणि क्लायमेट चेंज म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. हे सिंपल आहे ना, गेटिंग माय पॉइंट. म्हणजे जसे की आता IPLचा सीझन समजा चालू आहे आणि दोन संघांदरम्यान मॅच चालू आहे तर त्याच्या बाबतीमध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल याचं माझं अनालिसिस सांगायच्या आधी मला पहिल्यांदा ते दोन संघ कोण आहेत हे माहिती असलं पाहिजे, आज ज्यांची मॅच आहे त्यांच्याबद्दल. त्याचबरोबर त्या संघाची म्हणजे काय म्हणतात त्याला जमेच्या बाजू काय आहेत, त्यांच्याकडे बॅटर कोण आहे, त्यांच्याकडे बॉलर कोण आहे हे सगळं माहित असलं पाहिजे ना. साधारणतः त्यांचं स्टॅटिस्टिक्स काय हे माहित असलं पाहिजे. तेव्हा मी काहीतरी एक अनालिटिकल माझं मत जे आहे तर ते मांडू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्टॅटिक कंटेंट प्लस डायनॅमिक इश्यूज अशा स्वरूपात याची तयारी जी आहे तर ती करणं अपेक्षित आहे. मग संदर्भ साहित्य याच्यासाठी काय वापरलं पाहिजे? आता म्हणाल की सर ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो बाकी सगळं सोडा आणि संदर्भ साहित्यावरती फोकस करा. तर तसं नाही. म्हणजे संदर्भ साहित्य हा मुद्दा जो आहे तर खरं तर तो नंतरच्या टप्प्यामध्ये येतो. पण सगळ्या विद्यार्थ्यांची काय गडबड असते की सर पुस्तक काय वाचायचंय ते सांगा. खरं तर तुम्हाला आधी सिलेबस कळला पाहिजे, त्याच्यानंतर PYQ अनालिसिस थ्रू डायमेन्शन्स कशा आहेत क्वेश्चनच्या ते कळलं पाहिजे, त्याच्यानंतर अभ्यासाची रणनीती कशी असली पाहिजे ते कळलं पाहिजे आणि ऍट दी एंड मग पुस्तक की तो कंटेंट मी कुठनं कव्हर करायचं. मग बघा, एकतर स्टेट बोर्ड वाचू शकता तुम्ही 11th and 12th बरोबर. NCERT ज्यांना वाचायचं आहे तर ते पण 12thचं NCERT जे आहे बायोलॉजीचं तर ते त्या ठिकाणी वाचू शकतात. ठीक, एवढंच सफिशियंट आहे का? तर डेफिनेटली याच्या आधीच्या इयत्तांमध्ये सायन्सची जी पुस्तकं तुम्ही वाचताय त्याच्यात एखाद दुसरा चॅप्टर एन्व्हायरमेंटचा आहे. त्याच्यानंतर आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचे जे क्लास नोट्स असतील किंवा डिस्कशन असेल किंवा आपण जे काही लेक्चर्स घेणार आहोत तर त्याच्या जे काही PPT थ्रू आपण डिस्कशन करतोय किंवा अदरवाईज क्लास नोट्स असतील तर ते चांगल्या प्रकारे सिंथेसिस करणं गरजेचं आहे. कारण मी काय सांगितलं परत, स्टॅटिक कंटेंट हा आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ऍक्च्युअली डायनॅमिक इश्यूज वरती प्रश्न विचारले जातात बरोबर. त्यामुळं क्लास नोट्स प्लस डिस्कशन आणि त्याच्यानंतर आपलं पर्यावरण आणि परिस्थितिकीचं पुस्तक आहे तर ते तुम्ही रेफर करू शकता. पण लगेच इकडे जाण्याआधी या दोन सोर्सेसला आधी आपण एक्झॉस्ट करूयात.
त्यानंतर काही महत्वाची संकेतस्थळ आणि करंट अफेअर्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. मग हे आपल्याला न्यूजपेपर मधून गोळा करू शकतो, आपण मॅगझिन्स मधून गोळा करू शकतो. त्याचबरोबर काही वेबसाईट्स आहेत, जसं की IUCN ची वेबसाईट आहे, IPCC ची वेबसाईट आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजची वेबसाईट आहे. वेळोवेळी महाराष्ट्र शासन काही एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बद्दल त्या ठिकाणी डिसिजन घेत असतं, इनिशिएटिव्ह घेत असतं. तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन येते तर ती कलेक्ट करणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल्स आपल्याला बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून असतील तर ती एक्झाम्पल्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा वापर जो आहे तर तो आपण तिकडे करू शकतो. गेटिंग इट? हे हळूहळू लक्षात येणार आहे की कशी व्हॅल्यू एडिशन करायची. एक्झाम्पल पण मी टीचिंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. गेटिंग इट? सो इन जनरल हे पॉइंट्स जे आहेत तर ते पर्यावरणाची तयारी करताना महत्वाचे आहेत. या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आणि मी फार जबाबदारीने ती बोलतो, की ज्याला कोणी नाही ना त्याला पर्यावरण आहे. कुठलंही आन्सर रायटिंग करत असताना बघा, तुम्ही पेपर क्रमांक 1 घ्या, पेपर क्रमांक 3 घ्या, किंवा पेपर क्रमांक 4 जरी घेतला तरी त्याच्यात एन्व्हायरमेंटल इथिक्स नावाचा मुद्दा आहेच. किंवा आजकाल गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये पण एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्हिटी आणि त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत. आता किती वर्षापासून आपण पेपरलेस गव्हर्नन्स, अगेन तो एन्व्हायरमेंटचाच मुद्दा आहे ना. बजेट सादर केलं जात असताना पण आधी कॉपीज दिल्या जात होत्या. आता ते बजेट जे आहे तर त्याची ई कॉपी जी आहे तर ती सगळ्या संसद सदस्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. सो पेपरलेस गव्हर्नन्स नावाचा मुद्दा बघताय ना तुम्ही, तर तो मुद्दा पण पेपर क्रमांक 2 मधला, त्याला बॅकग्राऊंडला पण एन्व्हायरमेंटच आहे. ज्याला कुणी नाही त्याला एन्व्हायरमेंट आहे. का मी म्हणतोय? तुम्ही ऊर्जेवरती प्रश्न आला त्याचं उत्तर लिहित असला, पर्यावरणाचा संदर्भ आहे. तुम्ही चक्रीवादळावरती प्रश्न लिहित असला, त्याला पर्यावरणाचा त्या ठिकाणी संबंध आहे. तुम्ही पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट बद्दल लिहित असला, त्याला पर्यावरणाचा आहेच संबंध. डिझास्टर मॅनेजमेंट लिहित असला, तिथं पण एन्व्हायरमेंटचा कॉन्टेक्स्ट आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी एखाद्या उपग्रहाबद्दल लिहित असला, त्याला पण एन्व्हायरमेंटचा कॉन्टेक्स्ट आहे. मला वाटतंय आता नासा आणि मला वाटतं आय थिंक जपान दोघ जण काय करतायत तर लाकडाचा उपग्रह जो आहे तर तो लिग्नोसॅट नावाचा, आता चर्चेत आहे, 8 दिवसापूर्वीची न्यूज आहे. लिग्नोसॅट लाकडाचा उपग्रह. का? स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा तयार होतोय. मग लाकडाचा उपग्रह लॉन्च केला तर काय होईल? मग ते सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत तर त्या चेक करतायत की त्याच्यामध्ये काही तोडफोड तर होऊ शकते का, लाकूड जळू शकते का, वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी चेक केल्यात आणि ते त्या सगळ्यातून तो उपग्रह जो आहे तर तो पुढे गेलेला आहे. सांगायचा मुद्दा काय म्हणजे सायन्स अँड टेक मध्ये पण एन्व्हायरमेंट आहे. आज बँडिकूट तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. मॅनहोल मधून जे मानवी मैला साफ करण्यासाठी लोक त्या मॅनहोल मध्ये उतरायचे, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा ऍक्ट आपण त्या ठिकाणी संमत केलेला आहे, राईट. पण आज बँडिकूट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, रोबोच्या माध्यमातून ती कामं होत आहेत. आज अनेक एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम जे आहेत तर त्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोल्युशन जे आहे तर ते फाइंड आउट केलं जाते. मग ई वेस्ट मॅनेजमेंट असेल, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट असेल, प्लास्टिकचं क्रशिंग करून ते डांबरमध्ये टाकून त्या ठिकाणी रस्ते निर्मिती करण्यासाठी त्याचा केला जाणारा वापर असेल, किंवा फ्लाय ऍश पासून विटा बनवून त्या विटा कन्स्ट्रक्शनसाठी वापर करणं असेल, कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. तर याचं म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक आन्सर लिहित असताना तुम्हाला उपयोग जो आहे तर तो होऊ शकतो. इव्हन दॅट लॉजिस्टिक पॉलिसी जी नवीन आलेली आहे त्याच्यात पण एन्व्हायरमेंटच्या बद्दल वेगवेगळ्या तरतुदी दिसतात तुम्हाला, राईट. सो अशा पद्धतीनं एकंदरीत हे डील करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, तुम्ही डेमो सेशन्स अटेंड करताय. आजचं आपलं हे आपल्या बॅचचं डेमो सेशन, शेवटचं डेमो सेशन होतं. आपण इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम जो आहे तर तो 2025 च्या दृष्टिकोनातून सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये फ्लिप मॉडेलवर आधारित अध्यापन आणि अध्ययन जे आहे तर ते केलं जात आहे. ज्याची सुरुवात करत असताना स्टेट बोर्ड आणि NCERT फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून होतीये, आणि त्याच्यानंतर मेन कोर्स ज्याच्यामध्ये मॅक्रो टॉपिक्स आणि मायक्रो टॉपिक्स अशा दोन्ही पद्धतीनं त्याचं सिलेबसचं डिझायनिंग जे आहे तर ते केलं जात आहे. डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे आणि 3 लेअर मेंटरशिप सपोर्ट आहे. आणि जे की आपण असं म्हणूया आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की बियॉन्ड टीचिंग पण तुम्हाला ज्या ज्या दृष्टिकोनातून मेंटरिंगची गरज आहे त्या त्या दृष्टिकोनातून
थ्रूआउट 2 इयर्स किंवा थ्रूआउट 1 इयर्स ऑफ प्रिपरेशन तुमचं कंपोजर मेंटेन करणं असो किंवा एकंदरीतच तुमचं आउटपुट जे आहे तर ते कन्सिस्टंटली त्या ठिकाणी येत जावं. वाढत जाणं हा एक मुद्दा आहे, पण कन्सिस्टन्सी टिकणं हा देखील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर ते सातत्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ती वेगवेगळ्या पद्धतीनं मेंटरशिप जी आहे किंवा आपली अमॅक्स मूल्यमापनावरती आधारित अशा पद्धतीची एक मेथडॉलॉजी आहे फॉर असेसमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अँड ॲप्टिट्यूड अँड स्वॉट अनालिसिस. तर त्याच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीनं मायक्रो आणि मॅक्रो अशा दोन्ही पद्धतीचे टार्गेट सेट करून आपण सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून ही बॅच जी आहे तर ती पुढे घेतो. नुसतं टीचिंग याच्यामध्ये अपेक्षित नाहीये, तर ती टीचिंग व्यतिरिक्त म्हणजे तुमचं लर्निंग जे झालेलं आहे तर त्याचं अंडरस्टँडिंग कसं आहे, त्याचबरोबर आन्सर रायटिंग हा एक डिफायनिंग फॅक्टर येणाऱ्या कालखंडामध्ये एक्झामच्या पॅटर्न मध्ये असणार आहे. तर ते पण इंटेन्सिव्हली आपण कव्हर करून घेतो. सो त्या दृष्टिकोनातून आपली जी बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे म्हणेन, त्याच्यातलं चौथं हे डेमो सेशन तुम्ही आज अटेंड केलं आणि मंडे पासून रेग्युलर बेसिसवरती ही बॅच जी आहे तर ती आपली चालू होणार आहे. सो तुम्हाला ज्यांची कुणाची ऍडमिशन्स बाकी आहेत तर त्यांनी ऍडमिशन्स करून घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर स्क्रीनवरती तुम्हाला वेगवेगळे नंबर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत किंवा आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन जे आहे तर ते त्या ठिकाणी केलं जाईल. सो ज्यांनी ऍडमिशन केलेली नाहीये तर त्यांनी ती करून घ्या. आपण मंडे पासून हीच लेक्चर जी आहेत तर ती कंटिन्यू होतील. डेमो सेशन म्हणजे काही वेगळं नसते, बॅच मधल्या प्रत्येक विषयांचं एक एक इंट्रोडक्टरी सेशन अशा स्वरूपात असतं. ऑलरेडी ही बॅच जी आहे तर ती आपण चालू त्या ठिकाणी केलेली आहे. जे इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे, लोकसत्ता वाचू शकता किंवा आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरवरती हिंदूचं अनालिसिस येत असतं तर ते पण तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. सेकंड पॉइंट असा आहे की लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस एकाच ग्रुपचे पेपर आहेत, त्यामुळं बऱ्याचदा इंडियन एक्सप्रेस मधल्या काही न्यूज किंवा काही महत्वाचे अनालिटिकल आर्टिकल्स आहेत तर ती 2-3 दिवसानंतर लोकसत्तामध्ये त्या ठिकाणी येतच असतात, तर तो तुम्ही रेफर केला तरी चालेल. सध्या मला असं वाटतंय की स्टॅटिक कंटेंट जो आहे तर कुठल्याही विषयाच्या बाबतीमधला तर तो फोकस करणं आणि त्याच्यानंतर मग सायमल्टेनियसली न्यूजपेपरकडे जाणं. म्हणजे असंही शक्य नाही स्टॅटिक कंटेंट संपवतो मग न्यूजपेपरकडे जातो, तर ते मॅनेज त्या ठिकाणी होत नाही, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो आधी स्टॅटिक कंटेंट वरती फोकस करा, सायमल्टेनियसली हळूहळू न्यूजपेपरकडे वळू शकता तुम्ही. कदाचित आधी न्यूजपेपर रिडिंग करत असताना वेळ खूप जाईल कारण तुम्हाला स्टॅटिक माहित नाहीये आणि तुम्ही डायनॅमिक वाचताय, पण जसजसं इव्हेंच्युअली होल्ड येत जाईल वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या सब्जेक्टवरती तसं तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात यायला सुरुवात होईल. ऍक्च्युअली काय आहे, हायेस्ट मार्क अप्रोच वगैरे असा जर का विचार केला तर पहिल्यांदा तर तुम्ही कंटेंट वरती फोकस केला पाहिजे आणि इट्स नॉट लाईक की ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच्यामुळे हायेस्ट मार्क मिळतील. इट्स लाईक की हा कंटेंट आहे त्याचं प्रोसेसिंग आपण चांगलं करूया, त्याच्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंगला सुरुवात करा. आन्सर रायटिंग केल्यानंतर त्याचे असेसमेंट करायला आपल्या फॅकल्टी मेंबर्सकडे द्या. त्यातून तुम्हाला जे काही 1-to-1 पर्सनल मेंटरिंग होईल त्याच्यातून जे काही फीडबॅक मिळतील त्या रिगरस फीडबॅकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आन्सर्स जे आहेत तर ते आणखी क्वालिटी त्याची सुधारा, बेटर अंडरस्टँडिंग अजून वाढवा, अनालिटिकल ॲबिलिटी जी आहे तर ती वाढवा. कारण थॉट प्रोसेस अनालिटिकल ॲबिलिटी ही काही एका दिवसामध्ये वाढत नाही. म्हणजे वक्तृत्व जसं आहे की आज मी स्टेजवरती उभा आहे तर आज माझे पाय थरथर कापतायत, कदाचित उद्या आठवलंच नाही, पण मी एक 10-20 वक्तृत्व स्पर्धा केल्यानंतर माझी एक खुमासदार अशी वक्तृत्व शैली झाली. सो इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ इम्प्रुव्हमेंट. सो ती तुम्हाला करावी लागेल. आधी सिलेबस समजावा लागेल, नंतर स्टॅटिक कंटेंट वरती फोकस करावा लागेल, सायमल्टेनियसली करंट अफेअर वरती फोकस करावा लागेल. आणि हे नुसतं लर्निंग करून उपयोग नाही तर त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये यायला पाहिजे. अजून काहीही क्वेश्चन असतील तर पुन्हा एकदा आपल्याकडं हे नंबर्स तुमच्याकडं आहेतच, तर त्या नंबर्स वरती तुम्ही कॉन्टॅक्ट जे आहेत तर ते करू शकता. आपली द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरची टीम जी आहे तर ती सदैव तुमच्यासाठी तुमच्या क्वेरीजसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त जरी काही शंका असेल तरी तुम्ही ती विचारू शकता आणि क्लिअर करू शकता. सो आजच्या सेशनमध्ये आज या नोटवरती इथंच थांबूयात. सो इथून पुढं आपण इन जनरल एन्व्हायरमेंटच्या सेशनच्या दृष्टिकोनातून भेटूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.